बोलते हैं, साईं बोलते हैं। माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही अधिक कपडे, घड्याळ, पिशव्या इत्यादी खरेदी करण्यापूर्वी तुमचे कपाट उघडा आणि तुम्हाला त्यांची खरोखर गरज आहे का ते पहा. जेव्हा तुमचे बाळ किंवा तुमचे मूल अधिक खेळण्यासाठी मागणी करता, तेव्हा हेच खरं असते की तुम्ही त्यांना देत नाही. विपुलतेचा अर्थ अतिरेक असा नाही. याचा अर्थ आपल्याला आवश्यक त्या क्षणी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट मिळवणे. जर तुम्ही ते समजून घेतले आणि त्यानुसार तुमच्या मनाचा कार्यक्रम केला तर तुम्हाला अनुभव येईल की योग्य वेळी सर्व गोष्टी आपोआप तुमच्याकडे येतील. याचा अर्थ असा नाही की एखाद्याने लोभी होऊन सामान साठवून ठेवावे. संपत्ती ही एक मौल्यवान संसाधन आहे आणि ज्याला त्याची खरोखर गरज आहे अशा व्यक्तींसोबत कोणत्याही स्वरूपात तुम्ही ते शेअर करू शकता. हळूहळू जेव्हा लोकांनी योग्य करण्यासाठी शेअर करणे सुरू केले तेव्हाच समाजाची सीमा आणि विषमता कमी होऊ लागतील. तसेच लक्षात ठेवा की आपल्या शरीरात स्वतःला बरे करण्याची अंतर्निहित क्षमता आहे. तयार झालेल्या कोणत्याही नवीन पेशीमध्ये सेल्युलर स्मृती नसते. तुमचे मन शरीराविषयी जे काही विचार करते त्यातून त्यांचा सिग्नल मिळतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक मानसिकता ठेवा. आनंदी रहा आणि खूप हसत रहा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.